क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आवादा सोलर कंपनीची मनमानी, शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा। नेर तालुक्यातील बांधगाव लोहतवाडी परिसरात आवादा सोलर कंपनी ही आपले जाळे पसरवित आहे। सन 2022 पासून बांधगाव येथील शेतकरी अरुण मोहन चव्हाण यांची गट क्रमांक 94 4 एकर शेत आणि चिकनी डोंगा येथील शेतकरी संतोष रामहरी ढेंगे यांची शेत गट क्रमांक 175 असून 5 एकर शेत आहे। त्याचा व परिवाराचा उदरनिर्वाह याच जमिनीतून होतो। पण 2022 पासून आवादा सोलर कंपनी यांनी संतोष ढेंगे आणि अरुण चव्हाणच्या शेतात अतिक्रमण करून सोलर प्लांट लावले आहे। तहसीलदार नेर, जिल्हाधिकारी यवतमाळ, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करून अतिक्रमण हटविण्यात यावे असे कळविले। या पत्राच्या अनुषंगाने नेर तहसीलदार यांनी अतिक्रमण हटविण्यात यावे असे आदेश पारित केले, तरी पण आवादा सोलर कंपनीने अजूनपर्यंत अतिक्रमण हटविले नाही। शासनाच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे। जर आवादा सोलर कंपनीने माझ्या शेतातील अतिक्रमण हटविले नाही तर मी शेतात आत्महत्या करेन अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठोड, नेर। मी संतोष रामहरी ढेंगे। माझ्या मागे हे जे आवादा सोलर प्लांट दिसत आहे हे 5 एकर शेतावर माझे अतिक्रमण झाले आहे। मी सुरुवातीला तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन, कलेक्टर साहेब यांच्याकडे तक्रार केली। या गोष्टीला 4 वर्ष झाली। 4 वर्षानंतर आमची मोजणी झाली आणि मोजणीमध्ये सुद्धा अतिक्रमण सिद्ध झालेलं आहे। तहसीलदार साहेबांनी नोटीस काढली आणि नोटीस काढून सध्या 1 महिना झाला तरी कंपनीने आमचं शेत खाली करून दिलेलं नाही। आणि आज रोजी आमच्याकडे मोठं कुटुंब असून शेतजमीन फार थोडी आहे, 2-3 एकर जमीन उरलेली आहे आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होणं मुश्किल आहे। आणि हे शेत आमच्या चुलत भावाने केलं आहे। हा चुलत भावाच्या त्या मुलाच्या नावाने शेत होतं, अपाच्या नावाने हे शेत होतं। या कंपनीवाल्याने शेत घेताना सुद्धा हे प्रतिक्षेत्रावर आले नाही, यांनी शेतसीमा पाहिल्या नाही, शेत पाहिलं नाही आणि न पाहता यांनी शेत कमी भावात भेटलं म्हणून खरेदी करून घेतलं। पण वास्तविक पाहता त्यांनी शेत घेतलेलं ते बाजूला आहे आणि हे शेत आमच्या नावानं आहे। आम्ही आमच्या वडिलापासून हे शेत आमच्या वाईतीत होतं। आम्ही त्यावेळेस त्यांना विरोध केला। सुरुवातीला जेव्हा यांनी काम चालू केलं त्यावेळेस आम्ही त्याची तक्रार केली, त्यांना काम थांबवण्याची विनंती केली, पण आणि हे कंपनीवाले ऐकले नाही आणि यांनी जबरदस्ती करून आमचं शेत ताब्यात घेतलं, त्याच्यावर सोलर प्लांट उभा केला। आज रोजी हे अतिक्रमण सिद्ध झालेलं असून हे शेत जर खाली केलं नाही तर आमच्या उपासमारीची पाळी आहे आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्या पुढं उरणार नाही। त्यामुळे माझी अशी शासनाला विनंती आहे, त्यांनी माझं शेत लवकरात लवकर खाली करून देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आणि या कंपनीने असं माझ्याच बरोबर नाही तर अशा अनेक कास्तकार यांची फसवणूक करून त्यांच्यावर ताबा केलेला आहे। त्या सर्व कास्तकारांचा एक दिवस यांना न्याय मिळावा अशी मी आपणास विनंती करतो आणि लवकरात लवकर मला शेत खाली करून द्यावं ही माझी विनंती आहे शासनाला। जवान शेतकरी हे माझी शेत MS आवादा सोलर कंपनी यांना सगळं अतिक्रमण केलेलं आहे। हे माझी शेत, ही माझी शेती आहे। मी वंदना अरुण चव्हाण आहे। सोलर कंपनीनं ताब्यात घेतलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे। मला बिमारी झालेली आहे। 4 वर्ष झाले आम्ही कंपनी देऊन थकलो आहो, पण कोणी घ्यायला तयार नाही आहे। तर त्या मॅनेजरला हे विनंती आहे, शेती विकत घ्या नाही तर आमची शेती आम्हाला खाली करून द्या। जर खाली नाही केली आमची शेती 8 दिवसात तर आम्ही आत्महत्या करू आणि या कंपनीला आग लावू। मी वंदना अरुण चव्हाण, ही माझी शेती आहे। मला कॅन्सर झाला आहे आणि माझी शेती खाली करून द्यावं। सोलर कंपनीनं ताबा केला आहे। मला बिमारी झालेली आहे, कॅन्सर। मला पैशाची सख्त जरूरत आहे। ही कंपनीनं माझी शेती वापस करून द्यावं मला आणि हे अतिक्रमण काढून घ्यावं। 4 वर्ष झाले या कंपनीनं अतिक्रमण केलं आहे। मला कॅन्सर झाला आहे आणि यांनी काढून टाकावं, नाहीतर मी आत्महत्या करीन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।